मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेकरता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबवण्यात आली आहे त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये या संदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी आजपासूनच विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आलाय. तपासणी केलेली कागदपत्रे आणि नोंदी मिळालेली कागदपत्र यांची निर्दोष यादी तयार करण्यासाठी संपूर्ण ठाणे महसूल प्रशासन, जिल्हाधिकारी अशोक शणगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि महसूल कर्मचारी युद्ध पातळीवर काम करतायत. याबाबत जिल्हाधिकारी शृंगारे यांनी स्वतः बारकाईने या कामावर लक्ष ठेवले. राज्यभरातील या कामाच्या संनियंत्रणासाठी मंत्रालय स्तरावर देखील अप्पर मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्ष आता राज्यभर वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाला इम्पेरिकल डेटासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर कार्यवाही करून महिनाभरात उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तुम्ही जर बघाल तर हे माझे सगळे तलाठी आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी हा माझा पूर्ण कार्यालयाचा स्टाफ आहे. याच्यामध्ये आपण जवळजवळ 70 लोकांना इन्व्हॉल्व केलेला आहे. 70 लोक कालपासून हा पूर्ण ठाणे तालुक्याचा रेकॉर्ड तपासत आहेत. तर मुख्यतः जो ठाणे तालुक्याचा रेकॉर्ड आहे तो तालुक्यामध्ये असो, तालुक्याच्या ऑफिसला असो, तो आहे रेकॉर्ड गावना नंबर 14 आणि पीक पाहणी उतारे जे असतात. आता तुम्ही जर बघाल तर हे सगळे पीक पाणी उतारे जुना रेकॉर्ड आहे. 1930, 27, 26 अशा जुना नोंदी आहे. आता तो तपासायचा काम तालुक्याच्या स्तरावरती जे रेकॉर्ड असतात ते आम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही काल 2,95,000 रेकॉर्ड तपासला तालुका स्तरावरती. आता आम्ही तलाठ्याच्या स्तरावरती जो 7-12 फेरफार जे नव्याने असतात ते तपासायचं काम आम्ही चालू केलं आहे. काल आम्ही जवळजवळ 70 लोकांना म्हणजे 35 लोकांच्या टीम केल्या. त्याप्रमाणे एकाच ठिकाणी वन ग्रुप केलं. त्याच्यामुळे ज्याच्याकडे काम संपलं त्याला नवीन काम देता येतं. वेगवेगळ्या ठिकाणी मला बसवता येत नाही. त्यामुळे मी हा एक कक्ष केलेला आहे जेणेकरून इकडेच सगळ्यांना बसवलेलं आहे आणि ते काम लवकर व्हावं जेणेकरून. म्हणून कालचं 3 लाखाचं टार्गेट तरी आम्ही दिवसाला ठेवलेलं आहे की 3 लाख रेकॉर्ड तरी दिवसभरात तपासून ठेवलंच पाहिजे नॉर्मली. सर, सरकारच्या वतीने 2 जानेवारी अल्टिमेटम देण्यात आला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सजली ठाण्यातील मुख्य बाजारपेठ, ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी. दिवाळी सणानिमित्त नागरिकांमध्ये शनिवारी खरेदीचा उत्साह दिसून आला. शहरातील जांभळी नाका, गोखले रोड, राम मारुती रोड, गावदेवी परिसर नागरिकांच्या गर्दीनं भरलेले पाहायला मिळाले. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मिठाई यांच्यासह इतर दुकानांमध्ये ग्राहकांच्या स्वागतासाठी खास सजावट करण्यात आली आहे. तसंच वस्तूंच्या खरेदीवर विविध सवलतीही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर खरेदी करताना एक वेगळाच आनंद आहे. या गर्दीमुळे बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडी मात्र झाली होती. दिवाळी सण हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. या निमित्तानं मुंबई, ठाणे तसंच उपनगरातील मुख्य बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने, कपडे, मिठाई, आकाशकंदील, विद्युतमाळा, पणत्या, रांगोळ्या या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी शनिवारी संध्याकाळी मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं. धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळी सणाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं किंवा इतर वस्तू खरेदी करण्यास शुभ मानलं जातं. या शुक्रवारी धनत्रयोदशीचा सण आहे. त्यामुळे ग्राहक शनिवारपासूनच बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करतायत. ठाण्यातील राम मारुती रोड, जांभळी नाका, गोखले रोड, गावदेवी परिसर विद्युत रोषणाईनं उजाळून निघालाय. ही विद्युत रोषणाई नागरिकांचं लक्ष वेधते. आकाशकंदील, विद्युतमाळा, पणत्या, रांगोळी या साहित्याने बाजारपेठ फुलली.
यंदा बाजारात पारंपरिक आणि पर्यावरणपूरक असे विविध प्रकारात आकाश कंदीलही विक्रीसाठी दाखल झालेत. हे पर्यावरणपूरक कंदील खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा सर्वाधिक कल आहे. तसंच दिवाळी पहाटनिमित्त तरुण मुलामुलींसाठी कपड्यांमध्ये विविध प्रकार आलेत. त्यामुळे कपड्यांच्या दुकानांमध्येही ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी आहे. सराफ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहनं, कपडे, मिठाई या दुकानांमध्येही खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रसन्न वाटावं यासाठी उत्तम सजावट करण्यात आली आहे. तसंच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंच्या खरेदीवर विशेष सवलती देण्यात आल्यात. त्यामुळे नागरिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी या दुकानांमध्ये गर्दी करताना दिसून आले. मराठा आरक्षणातून ओबीसींवर अन्याय, हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया. सरकार मराठ्यांना युद्ध पातळीवर कुणबी दाखले देण्याकरिता मॅरेथॉन बैठका घेत आहे. याचाच अर्थ युद्ध पातळीवर ओबीसींवर अन्याय होणार आहे. झुंडशाहीच्या जोरावर जर मराठ्यांचा समावेश ओबीसींमध्ये केला तर तो आम्ही सहन करणार नाही. ओबीसी नेत्यांचा आवाज दाबला तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराच ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी एका पत्रकार परिषदेत दिलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत होते की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत होते की मराठ्यांना आरक्षण देताना इतर समाजावर अन्याय होऊ देणार नाही. परंतु जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासन आणि कुणबी मराठ्यांकरिता काढलेला GR यामुळे राज्यभर कोट्यावधी मराठा समाजाला कुणबी असल्याचे दाखले देणार असल्यामुळे ओबीसींच्या 19% आरक्षणात उघड घुसखोरी करतील आणि 12 बलुतेदार यांच्या हक्कावर गदा आणतील. तसंच मराठा समाजाचं ओबीसीकरण करून गावकुसात राहणारे परंपरागत व्यवसाय करणाऱ्या जातींवर अन्याय करतील हे सरकारच्या लक्षात येत नाही. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. सरकार आता वेळ मारून नेईल, परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व बाहेर येईल असा टोला देखील आरक्षण अभ्यासक माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सरकारला लगावलाय. आपली भूमिका मराठ्यांना न्याय देण्याची आहे, परंतु हे सरकार मराठ्यांसाठी पुरावे शोधत आहेत, परंतु पारध्यांचे पुरावे शोधत नाहीत. बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यात विविध प्रवर्गात आहे, त्यांनाही STमध्ये सामावून घ्यावे. उपप्रवर्ग करून आरक्षण देता येतं. मात्र झुंडशाही दहशत माजून ओबीसींवर अन्याय करण्याचा डाव आखलाय. मात्र ओबीसींवर अन्याय होणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू हे सरकारनं ध्यानात घ्यावं असा इशाराही हरिभाऊ राठोड यांनी दिलाय. काल जो निर्णय झाला त्याचा सरकारला अत्यानंद झालाय, आम्हालाही आनंद झालाय. मॅरेथॉन बैठका चालू आहेत. युद्ध पातळीवर सरकार काम करत आहे. कशासाठी? तर मराठ्यांना कुणबी करण्यासाठी. म्हणजे युद्ध पातळीवर त्यांना कुणबी करणार याचा अर्थच असा आहे की तुम्ही ओबीसीवर अन्याय करणार. सरळ सरळ आहे. त्यांना कुणबी कर म्हणजे ओबीसी झाले. ओबीसी म्हणजे 19% मध्ये आले. 19% मध्ये 400 जाती आहे. 400 जातीचा जो आरक्षणाचा कोटा आहे तुम्ही एका समाजाला देणार, तर ह्या अन्यायकारक गोष्ट आहे. ड्रेझर विरोधात स्थानिक नागरिकांचं खाडीपात्रात आंदोलन. ड्रेझरला रेती काढायला देण्यात आलेल्या परवानगीच्या निषेधार्थ आज ड्रेझर विरोधात खाडीपात्रात आंदोलन करण्यात आलं. उल्हास नदीच्या खाडीकिनारी दोन्ही बाजूला कशेळी ते गायमुखपर्यंत 30 ते 35 गावं वसलेली आहेत. 1960 पासून येथील स्थानिक भूमिपुत्र शेतीला जोडधंदा म्हणून पारंपरिक डोबी पद्धतीनं रेती काढण्याचा व्यवसाय करतात. या व्यवसायावर या भागातील भूमिपुत्र आणि आदिवासी मजूर अशा 20 ते 25 हजार जणांची उपजीविकाही चालते. मात्र आता ड्रेझर्सला रेती काढायला परवानगी देण्यात आली आहे. या शासन निर्णयामुळे स्थानिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून या विरोधात आवाज उठवण्याकरिता आज कशेळी ते गायमुख खाडीच्या मधोमध जिथे ड्रेझर उभी आहे
त्या ठिकाणीच म्हणजेच नागलाबंदर खाडी पात्रात घेराव घालून काळे झेंडे दाखवत याचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. हे ड्रेजर गेली 10-12 दिवसापासून ती आलेली आहेत. आम्हाला वाटलं की इथून काही वाहतूक त्यांची होत असेल काय त्या कारणाने आम्ही काही 4-5 दिवस हे केलं नाही. पण जेव्हा आम्हाला असं समजलं की त्यांना ते इथून टेंडर पद्धतीने काय सरकारने काय दिले काय हे 2-3 दंडदांडग्यांसाठी हे जर आमचं वेठी धरत असेल आमच्या समाजाला, आज या जीवपी आमची 10,000 याची जर उपजीविका जर यांचा 2 माणसांसाठी करत असेल तर हे बरोबर नाही आहे. काही वसंतराव डावखरेंच्या स्मृतिप्रित्यर्थ कोकणातील 11 संस्थाचालक आणि 165 शिक्षकांना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी दूरदर्शी आणि लोकहिताचा विचार करणारे राजकीय व्यक्तिमत्व शिक्षकांनीच घडवले. आगामी काळात जात बाजूला ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची बीजं रुजवावीत असं आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात बोलताना केले. विधान परिषदेचे माजी उपसभापती कै वसंतराव डावखरे स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा शिक्षक पुरस्कार हा कोकणात बेंचमार्क झाला असल्याच्या शब्दात चव्हाण यांनी पुरस्काराचं कौतुक केलं. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भाजप शिक्षक आघाडीच्या वतीनं कोकणातील 165 आदर्श शिक्षक आणि 11 संस्थाचालकांचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ठाण्यातील MH हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते, तर आमदार निरंजन डावखरे स्वागताध्यक्ष होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार संजय केळकर, भाजप ठाणे शहराध्यक्ष संजय वाघोले, माजी आमदार अजित गोगटे, जनरल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन उल्हास कोल्हटकर, माजी नगरसेवक नारायण पवार, संदीप लेले, भरत चव्हाण, भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश संयोजक डॉक्टर प्रशम कोल्हे आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादित करून मॉडर्न पॅन्थलॉन क्रीडा प्रकारात 6 सुवर्ण आणि कांस्य अशी 7 पदकं पटकावणाऱ्या जलतरणपटू मयंक वैभव चाफेकर याचाही गौरव करण्यात आला. कै वसंतराव डावखरे स्मृतिप्रित्यर्थ आदर्श शिक्षक पुरस्कार हा कोकणातील शैक्षणिक क्षेत्रातील बेंचमार्क झाला आहे, अशी भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. शिक्षकांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार हा शिक्षकांमधील अष्टपैलुत्व तेजोमय करणारा आहे. या पुरस्काराची उंची शिक्षकांनी वाढवावी. देशाचं भविष्य असलेले विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांकडे असून विद्यार्थ्यांच्या जीवनातील अडचणी, बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शिक्षकांनी मार्गदर्शन करावं, असंही चव्हाण यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची महासत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे. त्यात प्रत्येकानं आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. कोकणात नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थी हितासाठी दक्ष असलेले आदर्श शिक्षक आणि प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या संस्थाचालकांचा गौरव व्हावा, यासाठी 2018 पासून वसंत स्मृती शिक्षक पुरस्कार सोहळा सुरू करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आलं. याचा आनंद वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं. संस्थाचालक शिक्षकांबरोबरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार देण्याची मागणी केली जाते. त्यानुसार पुढील वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार दिले जातील, अशी घोषणा आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. यावेळी पुरस्कार विजेत्या शिक्षकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. कै वसंतराव डावखरे शिक्षक पुरस्काराच्या माध्यमातून आम्हाला प्रोत्साहन मिळालं, शैक्षणिक प्रसारासाठी आम्हाला नवबळ आणि ऊर्जा मिळाली, असं पुरस्कार विजेत्यांनी भाषणात सांगितलं. डावखरे साहेब आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीची कोकण शिक्षक आघाडी या दोघांच्या एकत्र विद्यमाने अत्यंत गुणवंत असे शिक्षक आणि त्याचबरोबर काही संस्था की ज्या अत्यंत चांगलं काम करतात, अशा विविध स्तरांवरती काम करणाऱ्या
वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षकांना की ज्यांनी त्या शाळांमध्ये आणि त्या भागांमध्ये अतिशय चांगलं काम केलं अशा सर्वांना पुरस्कार गेली 6 वर्ष स्वर्गीय वसंतराव डावखरे साहेब यांच्या स्मरणार्थ देण्याचं ठरवलं होतं आणि गेली 6 वर्ष ही प्रथा आणि परंपरेप्रमाणे देण्याचं काम केलं जात आहे. कोकणामधील असणारे 5 जिल्हे, या 5 जिल्ह्यांमधील असणाऱ्या असंख्य शाळा, या शाळांमध्ये असणारे सर्व शिक्षक आणि सर्व संस्था या पुरस्काराची आतुरतेने वाट पाहत असतात. एक बेंचमार्क म्हणून या पुरस्काराकडे पाहिलं जातं आणि दिवसेंदिवस हा पुरस्कार आणि या पुरस्काराची असणारी प्रचिती एवढी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे की आपणा सर्वांच्या लक्षात येत आहे की आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनासुद्धा हा पुरस्कार द्यावा अशा पद्धतीची मागणी ही या सर्व कोकणामध्ये सुरू झाली. धन्यवाद.